कोल्हापूरचं राजकारण हे स्वाभिमानी राजकारण आहे. आतापर्यंत 15 वर्षी ज्यांची सत्ता होती त्यांनी काय केले हे सगळ्या जनतेला माहित आहे. प्रत्येक वेळेला एखादी नवीन टॅगलाईन आणायची आणि त्याचं भांडवल करायचं आणि त्याला वेगळं स्वरूप द्यायचं. तर हे लोकांनी विधानसभेला सांगितलं आमचं ठरलंय आणि दक्षिणेचं वारं फिरले, त्याप्रमाणे अमोल माडकाने प्रचंड बहुमतांनी निवडून दिले. आम्ही सदैवी कमळाच्या पाठी आहे आणि काय केलं नाही असं आमच्या दादानी किंवा आमच्या सरकारने सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे. पॅचेस केले, गटारी केले, रस्ते केले आणि दिवं दिलं, चाव्या दिल्या, हे गॅस एजन्सी गॅस फुकट दिलं. गेले 7-8 वर्ष फुकटचं रेशन धान्य खातोय सरकारचं. आम्ही एक कप चहा दिला त्याचा आभार राहिलो. मग ह्या सरकारचं किती वेळा आभार मान केलं तर थोडंच. लाडक्या बहिणीचे पैसे देऊ नका म्हणून तुम्ही सांगितलं. ज्या लाडक्या बहिणींना ज्या पैशाची म्हणजे आतुरतेने वाट पाहत असतात त्यांना तुम्ही पैसे देऊ नका म्हणून कोर्टात तुम्ही धाव घेतली. मला दुर्दैव आहे की जर तुम्ही खरोखरच सामाजिक काम करत असेल किंवा राज्याचं हित पाहित असेल तर लाडक्या बहिणीला तुम्ही विरोध केला नसता. 5 वर्ष रेशन धान्य कोण देत होतो? आता भाजप आल्यापासून आम्हाला रेशन धान्य मिळाले. भाजप आल्यापासून लाडक्या बहिणीचं पैसे मिळाले. नवऱ्याकडनं सारखं पैसे मागायची वेळ आलेली. आता लाडक्या बहिणीचं चालू झाल्यामुळे लाडक्या 1500 रुपये आमच्या खर्चानं आम्ही जे पाहिजे असेल ते आम्ही आमच्या 1500 रुपये खर्च करू शकते. की 15 वर्षे पाईपलाईन पाणी दिले आणि त्या पाईपलाईनची अवस्था काय आहे आपण बघतोय. मग जी पाईपलाईन 15 वर्ष गेली त्याच्यात कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला, ढपला पडला इत्यादी काही हे झालं. त्यानंतर आपल्याला कोल्हापूरचं ज्या वेळेला आपण टोल बंद करायचा होता, टोलची पावती फाडणारे कोण होते? ND पाटील साहेबांनी सांगितलेले की सुरेजी पिसा. एवढं जर तुम्ही ध्यानात घ्यायचं आणि जनता काही मूर्ख नाही. आता जनतेला समजून चुकलेलं आहे आपण काय केलं पाहिजे आणि काय करायला पाहिजे. सत्ता अनेक वर्ष झालं सतीश पाटलांच्या हातामध्ये होती. त्यांनी काय काम त्यांनी काही केलं नाही. आमच्या भागाला आलं नाही, आम्हाला विचारलं नाही, आम्हाला ओळख दाखवलं नाही, आम्हाला भेटलं नाही. आमचं काय आड अडचण आहे समजून घ्यायला पाहिजे. आता तुम्ही या लागला इलेक्शन जवळ आहे म्हणून तुम्ही आम्हाला हे करा ते करा, एकामेकावर चढी वडी करायला लागलाय. हे आम्ही सगळं बघतोय. पण खरा साथीदार आमचा दुःखासुखाचा जीवनातला खरा मित्र आमचा दादा वास्कर दादा. आतापर्यंत काँग्रेस होते त्यावेळी एक रस्ता आमच्या तिकडे केला नाही. ज्यावेळी वास्कर दादा इथं निवडून आले त्यावेळी आमचा रस्ता सगळं घर बिर सगळं स्वच्छ केलं. गटार म्हटलं तर तो एवढं गटार साचत होतं. पण आता वास्कर दादांच्या मुळे सगळं स्वच्छ झालं. तुम्ही आता ह्याचा मुद्दा काढला बसेसचा. ते बसेस कोण आणले? पुण्याला माडिक साहेबांनी. बर राज्यसभा महिने काय करणार? आता 90% काम झालेलं आहे. चार्जिंग स्टेशन उभा राहिले. इलेक्शन झालं 200 बसेस कोल्हापूर येणार आहेत. मग तुम्ही मोफत कुणाला देणार? आणि कुणाला जेवार द्यायला तुम्ही? माडिक साहेबांच्या जेवार. आणि तसं बघायला गेलं तर पूर्ण कोल्हापूरमध्ये भाजप महायुतीचाच वारा आहे. तुमच्याकडे केंद्रात सत्ता होती, राज्यात सत्ता होती, तुम्ही कोल्हापूरचा काय विकास केला नाही? 1 वर्षात तुमच्या आमदार या भागामध्ये भारतीय जनता पार्टीने काय विकास केला? अहो विकास केला नाही असं तुम्ही कसं म्हणताय? काय करायला पाहिजे होतं एवढं सांगा ना आम्हाला. नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, 15 तारखेला कोल्हापूरचं म्हणजे एकूण 29 महानगरपालिकेचं मतदान आहे आणि त्या ठिकाणी 16 तारखेला मतमोजणी असणार आहे. आज 13 जानेवारी आहे. महत्वाचं म्हणजे आजचा आणि उद्याचा दिवस या ठिकाणी उमेदवारासाठी आणि संपूर्ण पक्षासाठी त्या ठिकाणी महत्वाचा असणार आहे. मी आता कोल्हापूरमधल्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये आहे. तर ह्या 16 मध्ये लोकांचे काय प्रश्न आहेत ते करता जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या रिपोर्टच्या माध्यमातून करणार आहे. सातत्यानं वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन वेगवेगळ्या लोकांसोबत जाऊन तिथले प्रश्न, त्यांच्या अडचणी आणि नेमकं या कोल्हापूरची सत्ता, या महानगरपालिकेची सत्ता कोणाच्या हातामध्ये इथली लोक देणार आहेत ते खरं तर लोकांकडून त्या ठिकाणी आपण विचारून घेण्याचा सातत्यानं त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. खरं तर महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, काँग्रेस असेल, अशा वेगवेगळ्या भोवती हे राजकारण फिरत असलं तरी पण लोक त्या ठिकाणी अजून देखील कोल्हापूरचा विकास म्हणावासा झाला नाही अशा देखील प्रतिक्रिया त्या ठिकाणी देताना आपल्याला बघायला मिळतात. अनेक लोक अशी देखील बोलतात की भारतीय जनता पार्टीची केंद्रात राज्यात सत्ता असताना त्यांनी मात्र या भागाचा विकास का केला नाही असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. प्रभाग क्रमांक 16 मध्ये लोक नेमकं कोणाच्या पाठीशी येतील चला त्यांच्याकडून जाणून घेऊया. काका नमस्ते. नमस्कार. काय नाव? मधुकर तुकाराम मांडवकर. बर, आज 13 तारीख आहे. सगळ्यांची धाकधूक वाढली कोल्हापूरमध्ये. उद्याचा एक दिवस महत्वाचा आहे, 15 तारखेला मतदान आहे. काय चालू आहे आता एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये कोल्हापूरचं राजकारण कुठपर्यंत आलंय? कोल्हापूरचं राजकारण हे स्वाभिमानी राजकारण आहे. आतापर्यंत 15 वर्षी ज्यांची सत्ता होती त्यांनी काय केले हे सगळ्या जनतेला माहित आहे. प्रत्येक वेळेला एखादी नवीन टॅगलाईन आणायची आणि त्याचं भांडवल करायचं आणि त्याला वेगळं स्वरूप द्यायचं. तर हे लोकांनी विधानसभेला सांगितलं आमचं ठरलंय आणि दक्षिणेचं वारं फिरले, त्याप्रमाणे अमोल माडकाने प्रचंड बहुमतांनी निवडून दिलं. तसं 10च्या 10 मतदारसंघ हे आपण
काय आणि काँग्रेसचा सुपडा साफ केला. तर मला एवढं सांगायचं की कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण ते स्वाभिमान आहे. कधीही कुठल्याही आमिषाला किंवा ह्याला भीक घालत नाही, धमकीला. आणि ह्या वेळेलाही भाजपची पूर्ण बहुमतात सत्ता ही महानगरपालिकेवर येणार. पण सतेज पाटलांनी निवडणूक तुमच्या हातात दिली की तुम्ही म्हणता तसं म्हणतील की आता अहो ते म्हणणं, हे टॅगलाईन म्हणणं सोपं आहे हो. हा. त्यांचं कर्तृत्व काय हे जगानं पाहिलेलं आहे. बरोबर आहे की नाही. हा. आता गेल्याच्या 2 इलेक्शन तिने रायाम कारखान्याला पण म्हटले कणका पडला, कुणाचा पडला हे जगाला माहित आहे. त्यानंतर विधानसभेला सुद्धा आमचं ठरलंय म्हणून त्यांनी टॅगलाईन आणली. ते विधानसभेला 10-0 आपण ते एवढ्या बहुमतानं तिथे त्यांचा कणका पडला. मग आता सुद्धा तिने जे ठरलंय, आता हे कोल्हापूरने ठरवलंय, तुम्ही प्रत्येक वेळेला टॅगलाईन आणता आणि काय करत तर काय नाही. आता लाडक्या बहिणीचे पैसे देऊ नका म्हणून तुम्ही सांगितलं. ज्या लाडक्या बहिणींना ज्या पैशाची म्हणजे आतुरतेने वाट पाहत असतात त्यांना तुम्ही पैसे देऊ नका म्हणून कोर्टात तुम्ही धाव घेतले. मला दुर्दैव आहे की जर तुम्ही खरोखरच सामाजिक काम करत असेल किंवा राज्याचं हित पाहिजे असेल तर लाडक्या बहिणीला तुम्ही विरोध केला नसता. ते चांगले तुम्हीच म्हटला होता. आणि भविष्यात 1521 रुपये फडणवीस, आमचे मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार ही त्रिमूर्ती आहेत, हे निश्चितच करणार. त्यामुळं काही हे नाही. आणि आत्ताच्या या आमच्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये विलास वास्कर दादा, मुरलीधर जाधव आहेत, पूजा पवार आहेत आणि अर्पणा पवार आहे. ही 4 सीटा भाजपच्याच आहेत आणि इथं 4ही कमळ आहेत. आणि मला सांगायला आनंद होतो की दौलतनगर भाग सुजलाम वास्कर दादांनी केला. रायमपुरीत 30 वर्ष मुरलीधर जाधवांनी सत्ता होती. कधीही त्यांनी सत्तेचा दुरुपयोग न करता पदरचे पैसे घालून त्या भागाचा कायापालट केला. 10 वर्ष प्रशासन असताना तिथेही कामं होत होतात. आता सुद्धा 5.5 कोटीची रस्त्याची कामं चालू आहेत. या दौलतनगर झोपडपट्टी भाग होता. खरं वास्कर साहेबांनी प्रत्येकाला घरं बांधण्यासाठी प्रोत्साहित करून पदरमोड करून एकेकांना घरं बांधलेली आणि इथं आता संपूर्ण आपला जो प्रभाग आहे तो बिल्डिंग आहे. तुम्ही जर बघितला, सर्वे केला, कोणालाही विचारलं तर ते सांगतील की बाबा वास्कर सरकार नेता नाही. आणि दादांना दादा काय म्हणतात की खरोखरच ते खंबीरपणे बहिणींच्या पाठीशी उभे असतात. म्हणून त्यांना दादांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. खऱ्या अर्थानं त्यांचे काल भाषण बावड्यामध्ये झालं, मोठे आश्वासन 3 लोकांना दिली. जाहीरनामा त्यांचा आलाय, माझ्यासाठी KMT मोफत करू सांगितलंय, त्यासोबत कोल्हापूर स्वच्छ करू, गृहमुक्त करू, पाणी लोकांना वेळ करू. पुन्हा नाही त्या सगळ्या योजना. अहो साहेब, नुसतं घोषणा करणं आणि ती कृतीत आणणं यातलं जमीन. मला सांगायला हे दुर्दैव आहे की 15 वर्षे पाईपलाईन पाणी दिले आणि त्या पाईपलाईनची अवस्था काय आहे आपण बघतोय. मग जी पाईपलाईन 15 वर्ष गेली त्याच्यात कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला, ढपला पडला, इत्यादी काही हे झालं. त्यानंतर आपल्याला कोल्हापूरचं ज्या वेळेला आपण टोल बंद करायचा होता, टोलची पावती फाडणारे कोण होते? ND पाटील साहेबांनी सांगितलेले की सुरेशजी पिसाळ. एवढं जर तुम्ही ध्यानात घ्यायचं. आणि जनता काय मूर्ख नाही. आता जनतेला समजून चुकलेलं आहे आपण काय केलं पाहिजे आणि काय करायला पाहिजे. मी ह्या कोल्हापूर जिल्ह्यात ज्या वेळेला बोलतो ना, आता तुम्हाला सांगा त्यांचा एक तर आमदार आहे का हो? जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर केंद्रात सत्ता भाजपची आहे, राज्यात भाजपची आहे. आणि आता जे नगरपालिका आणि महानगर ज्या जिथे झाल्या ते बहुमतानं भाजप, एकनाथ शिंदे, अजित पवार गट आहे. मग सांगा सगळीकडे सत्ता जर आमची असेल आणि तुम्ही जर म्हणत असेल आम्ही विकास करू, निधी कुठून आणणार? मला त्यांना विचारायचं आहे, तुम्ही निधी कोणत्या प्रकारे आणि कशा पद्धतीने आणणार याचं तुम्ही पहिल्यांदा तुम्ही स्पष्टीकरण द्या आणि मगच सांगा आम्हाला. एकट्याला पाडण्याचा डाव आहे, मग सगळे एकत्र झाले एकट्याला पाडण्याचा डाव. अहो हे बोलणं सोपं आहे हो. ते मी काय म्हणतोय, त्यांचं हे भावनिक आव्हान करणे किंवा दिशाभूल करणे ह्यांच्यात त्यांचा हातखंड आहे. ते आतापर्यंत तेच करत आले. आणि येणारी इलेक्शन तुम्हाला 16 तारखेला चित्र स्पष्ट दिसेल. एकटं पडलंय काय, जनतेने काय निर्णय दिला. आणि जनतेच्या तुम्ही उत्स्फूर्तपणे जिल्ह्यात कुणाच्याही प्रतिक्रिया घ्या की आमचं ठरलंय काय, तुम्ही म्हणशील तसं. त्यांनी सांगितलं आमचं ठरलंय, विधानसभेला झालं तसं. हा. आणि निश्चितच बहुमतात सरकार येणार म्हणजे येणार. आणि कोल्हापूरचं सुजलाम सुफलाम हे महानगरपालिका होणार, हद्दवाढी करणार. ह्याच्यात काय बरं, ह्या हद्दवाढीला विरोध कुणी केला याचा तुम्ही अभ्यास केला किंवा त्याचा मागचं जर बॅकग्राऊंड तर कुणी केला तर त्याची हिस्ट्री काढा. मग तुमच्याकडे केंद्रात सत्ता होती, राज्यात सत्ता होती, तुम्ही कोल्हापूरचा काय विकास केला? 1 वर्षात तुमचे आमदार त्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीने काय विकास केला? अहो विकास केला नाही असं तुम्ही कसं म्हणताय? काय करायला पाहिजे होतं एवढं सांगा ना आम्हाला. अहो केले ना. एक लक्षात ठेवा, महालक्ष्मी आराखडा मंजूर झाला, ज्योतिबा आराखडा झाला, कोल्हापुराचे रस्ते कोट्यवधी रुपयाचा निधी आणला, तिचा काम चालू आहे की नाही, दिसतंय की नाही. आणि हे करत असताना लाडक्या बहिणींच्या योजनाला, केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत, कामगारांचे असू दे,
नंतर मेडिकलच्या ज्या असू देत, काय ह्या योजना केंद्राने ज्या आणल्या त्या खाली तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांनी राबवल्यात. कामगाराचं तुम्हाला सांगतो, आपण वास्कर दादांनी इथं जवळजवळ 4 ट्रक भांडी आणून वाटली. सर्व कामगारांना एकत्रित करून त्यांच्या त्यांच्या मुलांनी सुद्धा दिले. आणि चंद्रकांत दादा आम्हाला पहाडासारखे खंबीर आहेत. त्यांनी या इथले जवळजवळ ह्या दौलतनगर प्रभागामध्ये 15 कोटी रुपये आपल्याला निधी दिलाय. इथं बजरंग दल जे मंदिर आहे त्याचे कंपाऊंड बांधले. या इथं आमचं रेणुका मंदिर जीर्णोद्धार केलं, त्याचाही सुद्धा तिने निधी दिला. या इथं मंडळ काढलं. म्हणजे हे काम आपलं काम बोलतं. नाही भारतीय जनता पार्टी. आणि कोण करणार? आणि लक्षात ठेवा, कामाला विरोध करण्यात तुमचा हातखंडा आहे विरोधकांचा. काय त्याच्यात उणिवा काढणे, नाहीतर त्याच्यातले काहीतरी हे करणे, भ्रष्टाचार झालं म्हणणे. काम आलं की भ्रष्टाचार झालं आणि तुम्ही केलं की ते हे झालं, नंदनवन झालं. असं काही नसते हो. भ्रष्टाचार व्हायला एवढं सोपं राहिलं, जनता शानी झाली. 100% गुलाल आहे. 100 न 1001% गुलाल आहे. काय नमस्ते. काय निवडणूक लागली इथे कोल्हापूरची, परवा दिवशी मतदान आहे, काय ठरलंय महिलांकडे? आम्ही सदैवी कमळाच्या पाठी आहे आणि काय केलं नाही असं आमच्या दादानी किंवा आमच्या सरकारने सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे. इलास वास्कर हे आमचे आहे तिथले शेजारचे नागरिक जनता त्याने. आणि भागात आमच्या काय केलं नाही असं कुठली जागा कुठली गल्ली शिल्लक राहिलेली नाही आहे. पॅचेस केले, गटारी केले, रस्ते केले आणि दिवं दिलं, चाव्या दिल्या. हे गॅस एजन्सी गॅस फुकट दिलं. गेले 7-8 वर्ष फुकटचं रेशन धान्य खातोय सरकारचं. आम्ही 1 कप चहा दिला त्याचा आभार राहिलो. मग ह्या सरकारचं किती वेळा आभार मान केलं तर थोडंच आहे. सरकारचं धान्य खातो. करोना काळात आम्हाला भाजीपाला दिला, धान्य दिलं, घरोघर सगळं अन्नधान्य सगळं वाटप केलं. आमचं कुठली गोष्ट नडली नाही असं सरकारकडं नाही आहे अजून पतूर. एवढ्या वर्ष मतदान करतोय आम्ही. जे सांगील ते आमचे नगरसेवक इलास वास्कर दादा पतूर आम्ही सांगणार. आम्हाला सगळ्या सोयी सुविधा पोहोचलेल्या आहेत. आम्हाला इथं अंधार पडतोय, लाईट द्या, लाईट दिली. इथं गटार करून द्या, पॅचेस करून द्या, देवळं बांधून दिल्यात. आणि आता लाडक्या बहिणींचे पैसे आहेत, पेन्शिलचे पैसे आहेत आता. आणि अजून आमचं सरकार काय करायला कमी आहे? सगळं करून मन भरून उसांडा लागलंय. आता एकच सांगतो की ज्याचं खाल्लंय त्याचं खाल्लंय म्हणायला पाहिजे. सत्ता अनेक वर्ष झालं सतीश पाटलांच्या हातामध्ये होती, त्यांनी काय काम केली? त्यांनी काही केलं नाही. आमच्या भागाला आलं नाही, आम्हाला विचारलं नाही, आम्हाला ओळख दाखवलं नाही, आम्हाला भेटलं नाही. आमचं काय अडचण आहे समजून घ्यायला पाहिजे. आता तुम्ही या लागला इलेक्शन जवळ आहे म्हणून तुम्ही आम्हाला हे करा ते करा, एकामेकावर चढीवडी करायला लागलाय. हे आम्ही सगळं बघतोय. पण खरा साथीदार आमचा दुःखासुखाचा जीवनातला खरा मित्र आमचा दादा वास्कर दादा. आणि वास्कर दादाच्या मालक आमचे सरकार. नमस्ते. बोला. काय ना कयेश पवार. अंगठे मिठे लय घातले आता कडक मध्ये. काय निवडणुकीमुळे? निवडणुकीमुळे नाही, नेहमीच घालतोय. कायम कडक असतं. काय करता काम? मी कॉन्ट्रॅक्टर आहे. बरं. काय आता कॉन्ट्रॅक्टर काय म्हणणं आहे? तरुण पोराचं म्हणणं काय खास नगरपालिकेविषयी? काय सगळं भाजपचं, सगळं वारं भाजपचं आहे. भाजपचं होय. काय तिकडे काल बावड्या सभा झाली, लोकांनी लय गर्दी होती पाटला सभेला. ते विकत आणलेले लोक असतील. हा बर. विकत आणली ती. तर या प्रभाग क्रमांक 16 मधल्या काही महिला भगिनी आपल्या सोबत आहेत. त्यांच्यासोबत संवाद साधूया. ताई नमस्ते. नमस्ते. माझं नाव छाया मनोहर ननवरे. सकाळ सकाळ कोणी करतो मी? सकाळ सकाळी भागातच चाललंय काम आपलं. बर. कारण का आपल्या आता भाजप पक्षातलंच आपली निवडणूक आहे ती युती. त्यामुळे त्या भागासाठी आमच्या वाटचाल चालू आहे. तुमचं राजकारणाकडे लक्ष असते बारीक बारीक लक्ष असते, द्यायला लागते महिलांना. द्यायला लागते महिलांच्याकडे. त्याशिवाय आपल्याला महिलांचा पण पाठिंबा राहत नाही आपल्या सगळं. आता लक्ष दिलं. कोल्हापुरात काय चालू आहे महिलांचं? महिलांचं चालू आहे की भाजपच येण्यासाठी प्रयत्न चालू आहेत, महायुती येण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. पण एवढी सुट्टी काँग्रेस, आता कशाला भाजप? काँग्रेस आलं पाहिजे परत एकदा. कारण काँग्रेसने कामच केली नाहीत म्हणल्यावर महिलांचा विचार चाललाय की बाबा भाजप आलं तर आपलं काहीतरी होऊ शकते. काय काम व्हायला पाहिजे होते? कामं आता म्हणजे काँग्रेसने काय केलंय, रस्ता खड्ड्यात आणि खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती झालेली आहे काँग्रेसच्या वेळेस. त्यामुळे आता भाजपचं कसं जरी घेतलं तरी आमदार साहेब आपले आहेत आणि खासदार साहेब पण आपले आहेत, महायुती पण वरती आपली आहे. त्यामुळं आपल्याला कसं वाटतं की महिलांना, ह्या लोकांना वाटतं की बाबा आपली एवढी ताकद असताना आपण का मागत राहायचं आहे. पण ह्याच्यावर काय विश्वास ठेवायचा आपण? महिला म्हणून काय विश्वास ठेवा भारतीय जनता पार्टीवर? इथलं रस्तं आतापर्यंत वास्कर दादाने केले भाजपतर्फे. गटारी वास्कर दादाने केलं. आम्हाला जे निवडून दिलं ते व्यक्तीने हर रात्री बोलव तर रात्री येऊन काम करतात. कोण
म्हणजे कुणाच्या सुखदुःखाला भास्कर दादा येऊन धावून येतात. त्यामुळे आम्ही भास्कर दादांशिवाय आम्ही कुणालाही हे मान्यता देत नाही. पण आता इथं 4 आल्या त्यामुळे भाजपलाच आमचं मत सिद्ध आहे. आणि आता पण रेशन 5 वर्ष रेशन दान कोण देत होतो? आता भाजप आल्यापासून आम्हाला रेशन दान मिळालंय. भाजप आल्यापासून लाडक्या बहिणीचं पैसे मिळालंय. नवऱ्याकडनं सारखं पैसे मागायची वेळ आलेली. आता लाडक्या बहिणीचं चालू झाल्यामुळे लाडक्या 1500 रुपये आमच्या खर्चानं आम्ही जे पाहिजे असेल ते आम्ही आमच्या 1500 रुपये खर्च करू शकते. ते दुसरी कोण देणार आहेत आम्हाला? स्वतःच. त्यामुळे आम्ही काही हे करत नाही. आम्हाला भाजपचं आतापर्यंत भाजप आल्यापासून आम्ही महिलाही धाडशी झालेल्या आहे. त्यामुळे आम्हाला करे आम्हाला भास्कर दादाशिवाय इथं आम्हाला तर पानच हलत नाही असं वाटतंय. कारण का भास्कर दादा तसं लहानपणापासून करे कोण लहान असू दे मोठे असू देत सगळ्यांना भेदभाव न करता सगळ्यांना सहकार करतात. कोर्टात गेले लाडके बहिणी पैसे देऊ नका म्हणतात. तेच की लाडके बहिणी मग तेव्हा का त्यांनी 3000 रुपये देतो म्हटले व ते आमचं आम्हाला निवडून द्या आणि आम्ही 3000 देतो असे का म्हटले व ते काँग्रेसवाले. मग आता का तुम्ही हे करताय 1500 वर तुम्ही कोर्टात गेलाय आणि 3000 तुम्ही कशावरून देणार होतं? मग हेच आम्हाला प्रश्न विचारायचे आहे. सरकार मग आता भाजपचं असल्यावर तुम्हाला काही व्हायला लागलंय आणि तुमचं ज्यावेळी सरकार होतं तुम्ही काय काय केलं आम्हाला सांगा. रस्ते सगळे आतापर्यंत काँग्रेस होते त्यावेळी एक रस्ता आमच्या तिकडे केला नाही. ज्यावेळी भास्कर दादा इथं निवडून आले त्यावेळी आमचा रस्ता सगळं घर बिर सगळं स्वच्छ केलं. गटार म्हटलं तर तो एवढं गटार साचत होतं पण आता भास्कर दादांच्या मुळे सगळं स्वच्छ झालं. आता नमस्ते. कुठं रिक्षा सकाळ सकाळ चालते सोलापूर चांगली सॉरी कोल्हापूर रिक्षा चांगली चालते. बर काय म्हणते कोल्हापूर इकडे? ना महायुतीच. महायुतीच. अहो काँग्रेस सत्ता होती त्यांनी कामं केली म्हणते लोक. काय कामं केली? काय पाईप तुम्ही सांगा काय काम केली? काय पाईपलाईन आणली म्हणते कुठलं काय गलकी पाईप अजून पाणी आहे का थेट? काहीच नाही. आता तुम्ही आता ह्याचा मुद्दा काढला बसेसचा. ते बसेस कोण आणले? कुणी आणल्या? माडिक साहेबांनी. बर राज्यसभेत महिने काय करणार? आता 90% काम झालेलं आहे. चार्जिंग स्टेशन पण उभा राहिले. इलेक्शन झालं 200 बसेस तर कोल्हापूर देणार आहेत. मग तुम्ही मोफत कुणाला देणार? आणि कुणाला जेवार द्यायला तुम्ही? माडिक साहेबांच्या जेवार. आता इथे जवळ भास्कर साहेबांनी पूर्ण राज्य सरकारनं हे केलेलं आहे की 2.5 कोटी जे घरपाल सर्वे आहे की नाही ते भरलेलं देईल का महापालिकेची आपली परिस्थिती नाही म्हणून. आता जे बी 6 महिने ते प्रॉफिट कार्ड होऊन जाणार. म्हणजे कोल्हापूर शहराला दौलत सोडा निम्मं काम झालंय पण कोल्हापूर शहराला व्हायला. बर माने काय पाहिजे? रस्ते व्हायला. आपलं राज्य सरकारचं बजेट केंद्राचं बजेट महापालिकेचं बजेट काँग्रेसला काय करणार? तुम्हाला कर रूपातच करणार. घरपाळ आणि पाणीपट्टी त्यावर तुमचा विकास होणार आहे कोल्हापूर. तुम्हाला राज्यात बी मिळणार नाही हिस्सा मिळणार नाही केंद्राचा हिस्सा मिळणार म्हणजे विकास करणार कुठं? आता पुढच्या 2 वर्षात कोल्हापूरचं काय होणार? जणू तुम्ही मेट्रो सिटीच होणार आहे. बर द्यायला पाहिजे सिटी इतकं डेव्हलप होणार आहे. महायुती आता द्यायला पाहिजे. द्यायलाच 100% द्यायला पाहिजे. देणारच आणि होणारच. बर आता काल बावड्यात सभा झाली त्यांची लई मोठी मोठी आश्वासन दिली त्यांनी. काय देणार की ते काँग्रेसची सवयच आहे त्यामुळे काय अडचण नाही. ते देणारच पण काम कुठं करतात? काम करू शकत नाही ते. कारण केंद्रात पण नाही राज्यात पण निधी आणणार कुठनं? तुम्ही सांगा कुठनं निधी आणणार ते? त्यांच्यात धमक आहे काय? बरेच काँग्रेसचे काही बोट हाताच्या बोट मोजण्यात गेले त्यांनी निधी कुठनं आणणार? कुणाला पाय पडणार? 3 मंत्री आपले केंद्राचं आपलं मी कुणाकडे पाय पडला ना? त्याच्यामुळे 100% इथं महायुती पाहिजे. इथं तर आहेच. महाराष्ट्रातून महायुती जाणार आहे. महाराष्ट्रात पण येणार? हो बर डेफिनेटली. आता तुमच्या ह्या भागातल्या अडचणी काय आहेत? तुमचे जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जे 4 जण ते कशा पद्धतीने सोडून दिले? सोडणार की केंद्र महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाही पण ते केंद्राकडनं राज्याकडनं निधी आणणार पण कोल्हापूरचे प्रश्न शिल्लक ठेवणार नाही. ते संपूर्ण संपवणार. ठीक आहे. महायुती ज्या पद्धतीनं केंद्रामध्ये राज्यामध्ये काम करते त्याच पद्धतीने या कोल्हापूरमध्ये काम करून या ठिकाणी कोल्हापूरचं रूपडं बदलणार असं करते सामान्य रिक्षावाल्याचं आपल्याला मत बघायला मिळते. दादा नमस्ते. नमस्कार. काय ना सोमा हवालदार. मतदान आलंय? मतदान कधी आले? झालं की 6 महिने. 6 महिने झालं. बर महानगरपालिकेचं पहिलं मतदान आहे? पहिलं मतदान. कोणावर शिक्का पहिला? वास्कर दादा. वास्कर दादा. का काम आहे? काय काम आहे त्यांचं? काय नाही ते सांगा. रस्ता आहे ड्रेनेज आहे गटर आहेत मंदिरे बांधून दिल्यात मंडळासनी हॉल बांधून दिल्यात तळाला मी बांधून दिल्यात. आता प्रॉपर्टी कार्डचा मेन विषय आहे तो पण करणार आहेत. बर हे एवढे काम केले मग काँग्रेसनं काय काय काम केले भागामध्ये? काँग्रेस तर निवडून येत नव्हतं दादानेच केलेत की सगळं. बर कोल्हापूरमध्ये काय केलं काँग्रेसनं? कोल्हापूरमध्ये काँग्रेसने केलं असतं तर आता बोंबलत बसायची पाय आले असते काय. रोडची अवस्था त्यांनी बघितला का नाही? आता महायुतीचं सरकार यायला पाहिजे. काय एकटं पाडले म्हणते लोक सगळे एकत्र झाली सतीश पाटला एकटं पाडलं म्हणते. काम नाही म्हणलं एकटं पडणारच की.
काय काम नाही त्यांचं? काहीच काम हा. नाही, नुसतं मोठं आश्वासन. हा. काय पाईपलाईन ते आणली ती कुठनं राहून काम कसं नाही म्हणत तुम्ही? आता मग पाण्याची बोंब झाली असती का पाईपलाईन व्यवस्थित असती तर. हा 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 2-2 दिवस पाणी नाही, 4-4 दिवस पाणी नाही. बर हा त्यामुळं बदल पाहिजे बदल पाहिजेलच, होणार 100%. 100% होणार. ताई नमस्ते हो. नमस्कार. खर तर आम्ही कोल्हापूरमधल्या वेगळ्या महिलांपर्यंत जाऊन त्यांचा संपर्क करतोय, त्यांना विचारतोय की कोल्हापूरमध्ये आता कोणाची सत्ता यायची. काय तुम्हाला पण तोच प्रश्न असणार आहे, काय प्रतिक्रिया आहे? हो, भाजपाचीच यायला पाहिजे सत्ता, भास्कर दादाच यायला पाहिजे. कशात यायला पाहिजे? कशासाठी सुविधा वगैरे सगळं करतात. हा. पण ह्या सगळ्यांपेक्षा सुद्धा कोल्हापूर सुंदर कोल्हापूर झालं पाहिजे. IT पार्क आले पाहिजेत. मुलांच्या शिक्षणाचा विचार केला पाहिजे. गटर रस्ते होतच राहतात, करतच राहतात. मेन सुविधा कोल्हापुरात यायला पाहिजे. कोल्हापूरची शान वाढली पाहिजे. मग आजपर्यंत का झालं नाही? एवढी सत्ता होती काँग्रेसकडे. आता 10 वर्षात तर नाहीच आहे ना त्यांची सत्ता. कुठे आहे? 10 वर्ष नाहीच आहे त्यांची सत्ता, आपलीच सत्ता आहे. हा, बर मग ह्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत ना. मग आता होतील काम सगळे? होणार की. हा. आता त्यांनी तेवढं चॅलेंज दिलंच, आता काय सगळं करतो म्हणून बर होणार. आता लाडक्या बहिणीच पैसे मिळते 1,500 रुपये. आम्हाला मिळत बरं, नाही. आम्हाला लाडक्या बहिणीच्या पैशापेक्षा की नाही, सर्वसामान्य बायकांना स्वस्ताई व्हावी. महागाई किती भडकलेली आहे. ते पैसे 1500 रुपये पुरतात का? त्यापेक्षा तुम्ही स्वस्ताई करा ना. बरोबर. हा इकडे कमी करा तुम्ही. हा, इकडे कमी करा, देऊ नका, पण स्वस्ताई कमी करा, हा बरोबर आहे. चांगली करा. पण इथं आता सरकार यायला पाहिजे माहिती. हो, यायला पाहिजे. तर रेणुका देवी भक्त मंडळच्या मंदिर परिसरामध्ये आपण आलो आणि ह्याचं उद्घाटन चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते झाले. काय महिला आपल्यासोबत आहे? काय नमस्ते हो. नमस्कार. काय दर्शन घेतलं काय? हा, घेतलं. कधी झालंय मंदिर? हे मंदिर आता होऊन 1-3 महिने झाले. बर म्हणजे कुणाही प्रयत्न झाले? आपल्या विलास भास्कर दादांच्या माध्यमातून झालेलं आहे. बर. कारण पूर्वी हे जुनं मंदिर होतं. इथंच होतं का? हा, इथंच होतं ते. हा. आणि 25 वर्ष झाले त्या मंदिराला. ते जुनं होतं, ते पडत आलेलं. तेव्हा आम्ही भास्कर दादांच्याकडे जाऊन सगळ्या महिला जाऊन त्यांच्याकडे जाऊन विनंती केली की आम्हाला नवीन मंदिर करून द्या म्हणून. तुमची मागणी होती का? मागणी होती आमची. हा. मग त्यांच्या घरी गेलो. गेल्यानंतर ते दादाने त्यांना चंद्रकांत दादांना साहेबांना सांगून ते मंदिर आम्हाला उभं करून द्यायला लावलं. एकदम प्रशस्त एकदम स्वच्छ मंदिर झालं इथं. हो, स्वच्छ आहे. आता काय नगरपालिकेची महानगरपालिकेची निवडणूक आहे, परवा दिवशी मतदान आहे. काय महिलांनी काय ठरवलंय असं मतदानाची? ठरवलेलं आहे सगळं. लाडक्या बहिणीसाठी त्यांनी सगळं ठरवलेलं आहे. कारण त्यांना ते 1500 रुपये दिलेल्याचा त्यांना काहीतरी उपयोग व्हायला लागलाय. आता इथून पुढे पण आता त्यांना लाभ चांगलाच मिळेल. आणि योजना पण सगळ्या चांगल्या केलेल्या आहेत त्यांनी. काँग्रेसवाले कोर्टात गेले की नको मध्ये लाडकी बहीण देऊ नका मध्ये पैसे. ते काय तसं ते फसवाफसवी म्हणजे काय तर सांगणारच त्यांना काय वाटतं की आपलं लाडकी बहीण बंद व्हावं आणि आपलं काँग्रेस यावं असं त्यांचं मत असतं. होईल का पण लाडकी बहीण? नाही, होणार नाही ते. बंद होणार नाही आहे सोडा. आणि आता भाजपची सत्ता असल्यामुळं भाजपचं सगळं कार्य वगैरे सगळं चांगलं आहे. बहीण लाडकी किंवा लहान मुलांसाठी योजना वगैरे सगळ्या मोदी सरकारने चांगल्या केलेल्या आहेत. आणि काँग्रेसचं म्हटलं तर 15 वर्ष त्यांच्याकडे सत्ता होतीच. 15 वर्षात त्यांनी काय केलेलंच नाहीये. मग भाजपची सत्ता आता आल्यानंतर काँग्रेस आता सगळ्या गोष्टी का करतोय? 15 वर्ष त्यांच्याकडे सत्ता असून त्यांनी केलेलं नाहीये. मग भाजपची सत्ता आता आहे तर ही पुढे भाजपची सत्ता राहावी आणि सगळ्या गोष्टी चांगल्या व्हाव्यात हीच आमची अपेक्षा आहे. त्यांच्यावर विश्वास का ठेवायचा आपण भाजपवरती? का? कारण भाजपने सगळ्या गोष्टी राबवलेल्या आहेत ना. महिलांसाठी सगळं केलेलं आहे. महिलांसाठी बस सेवा त्यांनी मोफत केलेल्या आहेत. मुलांचं शिक्षण वगैरे करतो म्हणते महिलांसाठी बस. ते आता म्हणतील. आता भाजपची सत्ता आहे म्हणल्यावर ते म्हणणारच की आम्ही करतो म्हणून. पण सत्ता त्यांच्याकडे नसल्यामुळं त्यांनी आता काय करू शकत नाही ना. सत्ता होती तेव्हा काय केलं नाही. त्यांनी अगोदर 15 वर्ष काय केलेच नाही. त्यांच्याकडे सत्ता होती त्यावेळेला. आता ते भरपूर म्हणतात आम्ही फ्री मध्ये करतो बस वगैरे. मुलींचे सगळं फ्री बसमध्ये सगळं करतो म्हणतात ते तिकीट वगैरे. ते काय आता करू शकत नाही कारण आपल्या केंद्रावर पण भाजपची सत्ता आहेच. आणि आता इथून पुढे ती सत्ता राहणारच आहे. नाही खरं तर महत्वाचं म्हणजे महिलांसाठी त्यांचा मोठा निर्णय आहे त्यांचा की बस मोफत महिलांसाठी करून. पुन्हा नाही फायदा महिलांसाठी? होणार की महिलांसाठी. आणि 4ही उमेदवार आता हे निवडून येणार, भाजपचेच येणार. आणि हे काँग्रेस बोलतात हे काय 15 वर्ष हेच ऐकत आलोय हे होणार ते होणार, पण हे काय होत नाही ते. त्यामुळे इथं महायुतीच पाहिजे. महायुतीच पाहिजे, भाजपच यायला पाहिजे. 4ही उमेदवार यायला पाहिजेत आता. ठीक आहे. 4ही उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या भागामध्ये यायला पाहिजे. कारण लाडकी बहिणी योजना असल्या आणि बाकीच्या सगळ्या योजना या महिलांना मिळत असल्यामुळे इथला महिला वर्ग खरं तर भारतीय जनता पार्टीवरती समाधानी असल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळतंय. भाजपच की. बोला. ते सांगायचं की सांगायचं ते सांगा आणि मला आता सांगायचं आहे की 10 वर्ष जे आता नगरसेवक पूर्वीचे होते त्या नगरसेवकने आमच्या भागात कुठलेही काम केलेलं नाहीये. कुठल्या गटरीचं केलेलं नाही किंवा लाईटीचं केलेलं नाही किंवा रस्त्याचं केलेलं नाहीये त्यांनी. पण आम्ही आता त्यांना एवढं सांगून पण ते ऐकले नाहीत काय नाही. आम्हाला काय ते
नकोच आहेत पहिलेचे नगरसेवक. आताचे 10 वर्ष त्यांनी काय आलेलंच नाही, त्यांनी फिरकलेलंच नाही त्याने. बर आणि काय जरी आम्ही विचारायला गेलं की बाबा आमच्या इथे गटरीचं ते किड वगैरे येतात, हे येतात, लाईट नाही आहे, तिथं लहान मुलं असतात, कोण काय पडलं, आजी म्हणजे वयस्कर वगैरे असतात, त्यात कुठेतरी पडले तर आम्ही काय करायचं, तर आम्हाला फोन करून सांगतात की आम्ही तुम्हाला नंबर देतो, त्यांना तुम्ही कॉल करा आणि तुम्ही बोलून घ्या. ते येत नाही स्वतः इथे. येत नाही, ते स्वतः येत दहा वर्षात आता ते कधी एकदा पण आलेले नाही आहेत आणि कुठली समस्या म्हणजे गल्लीतल्यांची कोणी समजावून घेतलेली नाही आहे. ड्रेनेजचं काम असू दे, गटरे असू दे किंवा रस्ते असू दे, आता तुम्ही बघतच असाल. आम्हालाच फोन करायला सांगतात ते म्हणतात नंबर घ्या मॅडम, तुम्ही फोन करा आणि आम्ही त्यांना मग त्यावेळेला बोलून घेणार. याचा आणि मतदानात किती परिणाम दिसला आता मतदानात तरी 100% चांगलं फरक होणार दिसणारच आहे. कारण दिसणार. सगळ्यांच्या लोकांच्या दृष्टिकोनातून सगळ्यांच्या दृष्टिकोनात ते सगळं आलेलंच आहे. त्यामुळे हे सगळं भाजपची सत्ता येणं हे महत्वाचंच आहे. दादा नमस्ते. नमस्कार. काय ना सूरज तानाजी नलवडे, राहायला इथंच. राजापूर चौदावली, बरं 16 नंबर वार्ड ना. 16 नंबर वार्ड. काय 16 नंबर मध्ये 4 भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, समोर त्यांना फाईट जोरात मिळणार म्हणते ती. काय होईल ते 16 नंबर मध्ये काय 16 मध्ये इथं कमळच फुलणार, कारण बऱ्यापैकी जे कामं काँग्रेसच्या काळात झालं नाही ते आता ह्या काळात बीजेपीच्या काळात झालेले आहेत बऱ्यापैकी कामं. इथं पुढं आम्हाला कामाची प्रगती बऱ्यापैकी होईल. 16 मध्ये आधी सत्ता कोणाला म्हणजे नगरसेवक कोण होते इथे? आधी आता इलेक्शन तसं बघायला की 5-6 वर्षांतून परत होले आहेत, 5 वर्ष गॅप पडलेली. बरोबर, हा. मग त्याच्या आधी काँग्रेस होती, त्या काळात काय झालेलं नाही. हा, हा. दुसरी गोष्ट, काँग्रेसचे नेते बऱ्यापैकी असे आहेत की इलेक्शन परेडला सगळ्या गोष्टी दिसतात त्यांना, भाग समाज बाकीच्या गोष्टी. इथे तर मला कोण काय नसते, पण बऱ्यापैकी आता जे बीजेपीचे जे उमेदवार आहेत, कोरोना काळात ज्यावेळी कोरोना आला भारतात आपल्या, त्यावेळी बऱ्यापैकी बीजेपीचे लोकांना जे आता जे उमेदवार आहेत ते बऱ्यापैकी लोकांना पोचले, लोकांना मदत केली. सगळ्या गोष्टी दवाखाना असू दे, बाकी औषध पाणी, भाजीपाला, धंदे बिंदे, हे बऱ्यापैकी त्यांनी मदत केली लोकांना. त्यामुळे मला असं वाटतं की बऱ्यापैकी बीजेपीच येईल या भागात, यायला पाहिजे. यायला. किती बीजेपी कोल्हापुरात एकूण करत असताना काँग्रेसचं काय कामं केली नाही ते, सतेज पाटलांनी काय वैयक्तिक काय कामं केली नाही? त्यांच्याबद्दल काय आपण काही बोलू शकत नाही. बर, पण वर महायुती पाहिजे. महायुती आता महायुती पाहिजेलच, पण दिल्लीत सत्ता बीजेपीचे, राज्यात सत्ता बीजेपीची, आता इथं बी बीजेपीचीच पाहिजे. आणि वरचे फंडिंग काय गोष्टी आहेत ते त्यांना इझिली पडेल आणि बऱ्यापैकी कामं फास्ट होतील. दादा नमस्ते. नमस्कार. काय ना? विकास चंद्रकांत नल्लवडे, बरं आता इथंच राहतो इथंच. 16 नंबर. 16. कशाचं मंदिर आहे? हे गणपतीचं मंदिर आहे. एवढं मोठं? होय. बर, काय होते 16 नंबर मध्ये काय आता एकदम उद्या शेवट दिवस राहिलाय, परवा दिवशी मतदान आहे, काय पोरांमध्ये काय चर्चा चालू आहे? चर्चा तर सगळी भाजपची चालू आहे. बर, कमळची हा. 4 सीटा येण्याची शक्यता जास्त आहेत. कशाची? 100%. काय केली तिने, काय शक्यता कशाची वाटते? कामं भरपूर केलेले आहेत भागातनी. हा. त्यात आमचे उमेदवार आहेत. बर, सतीश पवार मामा आहेत आमचे. हा. त्यांनी सुद्धा हे मंदिरासाठी केलेले आहेत कामं. बर, तर तिथे विकास कामं बी केल्यात, काही हा. पत नसताना बी. बर. आधी कोणाकडे सत्ता होती ती 16ची? 16 जी अगोदर सत्ता होती ती भैया शेटकेंकडे होती. बर, पक्ष कुठला? काँग्रेस. बर, काय त्यांची काय काम येतं? त्यांची काय अजून तर काय नाही बर. लग्नात. भाजपचीच कामं जास्त चालू आहेत हा. 16 मध्ये. बर, बाकी काय कोल्हापूर काय म्हणते एकूण परिसर फिरत असताना? कोल्हापूर म्हणते एकच भाजप. हा. दुसरं कुणाच्या तोंडात दुसरं नाव नाहीच आहे. भाजपच म्हणतोय भाजपच म्हणते, यायला पाहिजे. यायला पाहिजे 100%. नमस्ते. नमस्कार, काय बोला. ना? सागर जाधव. काय करता काम? मी सिव्हिल इंजिनियर झालेलो आहे. जाधव म्हणून कोण इथं नगरसेवक म्हणजे उमेदवार आहेत का कोण इथं? आहेत की मुरली जाधव आहेत. आहेत का? हा. बरं, काय एकूण 16 नंबर मधलं आधी मला सांगा काय चालू आहे आणि परत कोल्हापूर विषयी बोला आपण. 16 मध्ये कसं सगळं पूर्ण भाजपचंच वार आहे. बर, काय मुरली दादा आहेत आमचे, पूजा सतीश पवार आहेत. सतीश पवारांनी तर काही पद नसताना हा. त्यांनी इथं मंदिराचं काम करून घेतलं चंद्रकांत दादाच्या मार्फत. हा. पंचगंगे बँकेचा इथला रस्ता मंजूर करून घेतलाय, हा. त्याचं काम चालू होईल 1-2 महिन्यामध्ये. हे अशा गोष्टी पद नसताना त्यांनी केलेल्या आहेत. बर, त्यामुळं 16 मध्ये तर एकंदरीत पूर्णपणे भाजपचंच वार आहे. बर. आणि तसं बघायला गेलं तर पूर्ण कोल्हापूरमध्ये हा. भाजप महायुतीचंच वार आहे. एवढ्या दिवस सत्ता होती काँग्रेसची, सतीश पाटलाकडे सत्ता होती, त्यांनी काय कामं केली नाही त्या भागामध्ये? कामं काय राज्यामध्ये भाजप असल्यामुळे कामं होणारच नाहीत. भाजप महायुतीच सत्ता आली तरच इथं कामं होणार कोल्हापूरमध्ये. बर, काँग्रेसची सत्ता जर आलीच समजा या महानगरपालिकेमध्ये आता ह्या वेळेस, हा. तर काय कोल्हापूरचं नुकसान होईल असं वाटतंय? प्रगती तुमची खुंटणार कोल्हापूरची, बर. कारण राज्यात आणि केंद्रात भाजप महायुतीची सत्ता आहे. हा. आणि जर इथं तुमच्या नगरपालिकेला महानगरपालिकेला काँग्रेस सत्ता आली तर तुम्हाला फंड कमी मिळणार. हा.
तुमचं विकास कामं होणार नाहीत, कामांना गती मिळणार नाही. त्यामुळे महायुती येणे, भाजप महायुती सत्ता येणे खूप गरजेचं आहे कोल्हापूर, आणि तीच सत्ता येणार कोल्हापूर. गुलाल 100%. 100% गुलाल आहे. ठीक आहे. या पद्धतीच्या प्रतिक्रिया खरं तर प्रभाग क्रमांक 16 मध्ये आपल्याला बघायला मिळतात. गणपती मंदिराच्या समोर आपण या ठिकाणी या ग्राउंड रिपोर्टचा त्या ठिकाणी शेवट करत असताना एक गोष्ट लक्षात येते की सुरुवात आपण खरं तर काही महिलांपासून सुरुवात केली होती. महिलांचं म्हणणं प्रामुख्यानं लाडकी बहीण योजना असेल, आजपर्यंत आम्हाला कोणता निधी किंवा कोणती योजना आमच्या दारापर्यंत आली नव्हती. आमच्या घरामध्ये मान सन्मान वाढल्यामुळं खरं तर महिला देखील या ठिकाणी महायुतीच्या बाजूनं त्या ठिकाणी त्यांचं झुकतं माप असल्याचे चित्र बघायला मिळतंय. अनेक तरुण पोरं या ठिकाणी असताना भारतीय जनता पार्टीचा म्हणजे राज्यात, केंद्रात आणि या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये त्यांचं सरकार असावं अशा अपेक्षा या ठिकाणी तरुण पोरं करत असताना मात्र उद्याचा दिवस या ठिकाणी कोल्हापूरकरांसाठी अतिशय महत्वाचा आहे. कोल्हापूरकर 15 तारखेला नेमकं कोणाच्या पारड्यात मतदान टाकणार आहेत आणि 16 तारखेला नेमकं गुलाल कोणाच्या येणार हे देखील बघणं तेवढंच महत्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, कोल्हापूर.